एसक्यूएलच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार की आपण एखाद्या कॉलमला कन्स्ट्रेंट कसा ॲड करतो. सिंपल बघा डिटेलमध्ये समजून घेऊया आणि सगळ्यात पहिले आपल्याला याचा कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे की याचा कन्सेप्ट कसा आहे. सो कन्सेप्ट असा आहे बघा आपल्याकडे जसं प्रोडक्ट स्टोअर नावाचं एक टेबल आहे आपल्याकडे आणि त्या टेबलमध्ये जसं 2 कॉलम्स आहेत. प्रोडक्ट आयडी आणि जसं आयटम नेम. सो प्रोडक्ट आयडी नावाच्या कॉलममध्ये जसं नल व्हॅल्यूज आहेत सध्या. बट आपण असं पाहिलं, की प्रॉडक्ट आयडी नावाच्या कॉलममध्ये जसं डुप्लिकेट व्हॅल्यूज इन्सर्ट होत आहेत. सो असं हे आपल्याला नकोय. म्हणून आपण इथे काय करणार, एक कन्स्ट्रेंट ॲड करणार, जो की असणार युनिक की नावाचा. आणि तो जेव्हा कन्स्ट्रेंट याला ॲड होणार, तर या कॉलममध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज येऊ शकणार नाही, इन्सर्ट होणार नाही. त्यासाठी आपलं जसं यूज होतं बघा, कन्स्ट्रेंट इन एसक्यूएल म्हणजे जसं आपण कन्स्ट्रेंट वगैरे ॲड करतो युजिंग अल्टर टेबल कमांड. सो सिंपल आहे आणि हाच याचा कन्सेप्ट होता बघा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एखादं एक्झिस्टिंग टेबल आहे आपल्याकडे आणि त्या एक्झिस्टिंग टेबलचे जसं 2 कॉलम्स आहेत, प्रॉडक्ट आयडी आणि जसं आयटम नेम. तर प्रॉडक्ट आयडी नावाच्या कॉलमला आपल्याला एक कन्स्ट्रेंट लावायचा आहे आणि तोच आपण लावणार आहे बघा इथे जसं युनिक की नावाचा कन्स्ट्रेंट, जेणेकरून या कॉलममध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज जाणार नाहीत. सो सिंटॅक्स वगैरे समजून घेऊया, की जसं अल्टर टेबल कमांडनी आपण जसं आपला कन्स्ट्रेंट कसा ॲड करतो आपल्या कॉलमला. सो सिंटॅक्स याचा असं असणार आहे बघा, जसं तुम्हाला लिहायचं आहे अल्टर टेबल नावाची कमांड, नंतर जसं टेबल नेम आणि नंतर जसं आपण इथे ॲड कन्स्ट्रेंट लिहिणार आणि नंतर कन्स्ट्रेंटचं नाव इथे आपण लिहिणार. जसं खूप सारे कन्स्ट्रेंट आहे आपल्याकडे. प्रायमरी की आपण लावू शकतो, नॉट नल, ऑटो इन्क्रिमेंट आणि युनिक की आणि खूप सारे आहेत बघा. आणि त्यानंतर आपण काय करणार, आपल्या कॉलमचं नाव. सिंपल आहे आणि असंच बघा आपण हे प्रॅक्टिकल आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये जाऊन करणार. सो तुम्हाला काय करायचं आहे, अल्टर टेबल नावाची जसं कमांड लिहायची, नंतर आपलं टेबलचं नाव जे की असेल प्रोडक्ट स्टोअर आणि ॲड कन्स्ट्रेंट हे असणारच आहे. ओके, हा एक कीवर्ड आहे. ही कमांड तुम्हाला लक्षात ठेवायचीच आहे. आणि नंतर जसं आपलं कन्स्ट्रेंटचं नाव इथे असणार, जे की असणार युनिक की आणि नंतर आपलं जसं कॉलमचं नाव, की कोणत्या कॉलमला तुम्हाला जसं कन्स्ट्रेंट ॲड करायचा आहे. सो सर्वात पहिले जसं आपण काय करणार, MySQL आपल्या कमांड लाईनमध्ये जाऊया. पूर्ण डिटेलमध्ये समजून घेणार आहे. सो जसं आपण आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये आलोय, आपल्याकडे एक टेबल आहे बघा प्रोडक्ट स्टोअर नावाचा. त्यामध्ये 2 कॉलम्स आहेत, प्रोडक्ट आयडी आणि आयटम नेम. सो प्रोडक्ट आयडीमध्ये सध्या नल व्हॅल्यूज आहेत आणि आयटम नेममध्ये सध्या जसं आपलं पेन, नोटबुक, बॉटल वगैरे असे काही नावं आहेत, असे काही रेकॉर्ड्स आहेत. आपल्याला काय करायचंय, आपल्याला जसं अल्टर टेबल नावाच्या कमांडनी प्रोडक्ट आयडी नावाच्या कॉलमला एखादा कन्स्ट्रेंट ॲड करायचा आहे, जो की आहे बघा युनिक की. तर त्याचा आपण सिंटॅक्स पाहिला आहे आणि तेच आपण आता प्रॅक्टिकल करणार. सो इथे तुम्हाला काय करायचं आहे, एक तुम्हाला लिहायचं आहे बघा जसं अल्टर टेबल आणि जसं टेबलचं नाव जे की आहे बघा जसं आपला प्रोडक्ट स्टोअर नावाचा जसा आपला हा एक टेबल आहे. आणि आपण काय करणार इथे जसं ॲड कन्स्ट्रेंट असं आपण इथे लिहिणार आणि नंतर आपला कन्स्ट्रेंट कोणता आपल्याला ॲड करायचा आहे, युनिक की म्हणून जसा एक कन्स्ट्रेंट आहे आपल्याकडे, तो इथे आपण जसं ॲड करणार आणि नंतर आपल्या जसं कॉलमचं नाव जे की असणार बघा जसं प्रोडक्ट आयडी नावाचा हा आपला एक कॉलम आहे आणि याला आपण एक कन्स्ट्रेंट सेट करणार आहे, जो की आहे युनिक की. राइट. सो युनिक की आतापर्यंत सेट करतोय आणि सेमिकोलॉन देतोय, एक्झिक्यूट करतोय. बट हे बघण्याआधी आपण काय करणार, या कमांडला जसं कॉपी करून घेऊया. का? कारण की मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. सो कॉपी करतोय आणि हे आपण सध्या इथे काय करणार, एक्झिक्यूट नाही करणार. सध्या आपण या टेबलला डिस्क्राईब करून घेऊया DESC कमांडनी आणि प्रॉडक्ट स्टोअर नावाचा जसा आपला हा एक टेबल आहे. सो इथे आपण याला काय करून घेऊया, डिस्क्राईब करून घेऊया. डिस्क्राईबने काय होते हे तुम्हाला सर्वच माहिती आहे, की डिस्क्राईबने आपल्याला आपल्या टेबलचं जसं स्ट्रक्चर वगैरे दिसते. सो इथे मी याला डिस्क्राईब करून घेतोय आणि जर आता आपण पाहिलं तर या टेबलमध्ये आपल्याकडे 2 कॉलम्स आहेत आणि नंतर त्याचा टाइप वगैरे आपल्याला दिसतोय आणि नल व्हॅल्यूज जसं आहेत का हे पण दिसतंय आणि कोणती की इथे आहे, म्हणजे या दोन्ही कॉलमला जसं एखाद्याला प्रायमरी की आहे का किंवा एखाद्याला युनिक की आहे का, इथे तसं आपल्याला काहीच दिसत नाहीये. बट जेव्हा आपण ही कमांड एक्झिक्यूट करणार तेव्हा तुम्हाला जसं इथे काय दिसणार, इथे तुम्हाला दिसणार आहे जसं की इथे दिसणार आहे तुम्हाला जसं युनिक. का? कारण की या कॉलमला आपण कन्स्ट्रेंट सेट करतोय जो की आहे युनिक की. सो आता इथे काहीच नाही आहे, बट जेव्हा आपण कमांड एक्झिक्यूट करणार तेव्हा तुम्हाला दिसणार आहे. सो सर्वात पहिले आपण या जसं टेबलला हे करून घेऊया, जसं व्ह्यू करून घेऊया, म्हणजेच की डिस्प्ले.
आणि आता आपण ती कमांड आपण इथे काय करतोय, मी पेस्ट करतोय, सेमिकोलॉन देतो, एक्झिक्यूट करतोय. बघा, इथे काय झालंय, की आपल्या जसं कन्स्ट्रेंट जो आहे तो ॲड झालेला आहे आपल्या कॉलमला, प्रॉडक्ट आयडी नावाच्या कॉलमला. सो इथे मी काय करतोय, जसं डिस्क्राईब करतोय आपल्या टेबलला आणि इथे तुम्ही बघू शकता, की जसं इथे की आलेली आहे युनिक. म्हणजे आपण काय केलंय, की एक कन्स्ट्रेंट ॲड केला आहे आपल्या एक्झिस्टिंग कॉलमला, आपल्या एक्झिस्टिंग टेबलला. ओके. सो असं आपण काय करू शकतो, जर आपल्याला एखादा कन्स्ट्रेंट ॲड करायचा असेल आपल्या कॉलमला युजिंग अल्टर कमांड, तर हा त्याचा सिंटॅक्स आहे बघा. सो असं आपण यूज करू शकतो बघा आपली अल्टर कमांड. सो भेटतोय मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये. संपवतोय सेशनला आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये.